गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. आज आपण आणखी काही बहुपर्यायी किंवा योग्य पर्याय निवडा याबाबतचे महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत. प्रश्नांचा सराव करणार आहोत. या योग्य पर्याय निवडा या प्रश्नांच्या माध्यमातून आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास करणार आहोत, अध्ययन करणार आहोत. मागील तासामध्ये आपण जे योग्य पर्याय निवडा प्रश्न पाहिले होते ते आपण त्या ठिकाणी शेवटचा प्रश्न पाहिला होता, तो म्हणजे 60 नंबरचा 60. या तासातला पहिला प्रश्न आपण घेऊया, क्वेश्चन नंबर 61. तर पहा, क्वेश्चन नंबर 61 काय आहे. जेव्हा देशातील वस्तू व सेवांच्या आयातीचे मूल्य हे निर्यात मूल्यापेक्षा कमी असते तेव्हा त्यास रिकामी जागा व्यवहार शेष असे म्हणतात. पुन्हा एकदा पहा, जेव्हा देशातील वस्तू व सेवांच्या, पहा यामध्ये वस्तू आणि सेवा दोन्ही आलेला आहे. जेव्हा देशातील वस्तू व सेवांच्या आयातीचे मूल्य हे निर्यात मूल्यापेक्षा कमी असते तेव्हा त्यास रिकामी जागा व्यवहार शेष असे म्हणतात. या ठिकाणी आयातीचे मूल्य हे निर्यात मूल्यापेक्षा कमी आहे, म्हणजे आपण आयात कमी मूल्याची करत आहोत, वस्तू व सेवांची आयात कमी मूल्याची करत आहोत आणि निर्यात मात्र जास्त मूल्याची करत आहोत. म्हणजेच आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापारामधून वाढावा निर्माण होतो, म्हणजेच आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापारातून नफा मिळत आहे, अशी स्थिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. मग जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापारामधून आपल्याला वाढावा निर्माण होतो, आपली आयात कमी मूल्याची आणि निर्यात जास्त मूल्याची असते, तेव्हा त्यास कोणता व्यवहार शेष म्हणतात हे आपल्याला ओळखायचं आहे. अनुकूल, ब प्रतिकूल, क व ब दोन्ही बरोबर आणि ड व ब दोन्ही चूक. तर या ठिकाणी योग्य पर्याय कोणता? देशातील वस्तू व सेवांच्या आयातीचे मूल्य हे निर्यात मूल्यापेक्षा कमी असते. आयातीचे मूल्य कमी आहे, निर्यातीचं मूल्य जास्त आहे, तेव्हा त्यास रिकामी जागा व्यवहार शेष म्हणतात. तर अनुकूल हा पर्याय योग्य पर्याय आहे, कारण आपल्याला निर्यातीपासून जास्त उत्पन्न मिळत आहे आणि आयातीवर कमी खर्च करावा लागत आहे, म्हणजेच देशाला आंतरराष्ट्रीय व्यापारातून लाभ होत आहे, म्हणून त्याला अनुकूल व्यवहार शेष असे म्हणतात. म्हणून पर्याय हा योग्य पर्याय आहे. ब पर्याय प्रतिकूल हा अयोग्य आहे. क पर्याय व ब दोन्ही बरोबर हा अयोग्य आहे आणि ड पर्याय व ब दोन्ही चूक हा सुद्धा अयोग्य आहे. योग्य पर्याय आहे केवळ अनुकूल, कारण जेव्हा देशातील वस्तू व सेवांच्या आयातीचे मूल्य हे निर्यात मूल्यापेक्षा कमी असते तेव्हा त्यास अनुकूल व्यवहार शेष असे म्हणतात. क्वेश्चन नंबर आपण घेऊया 62. जेव्हा देशातील वस्तू व सेवांच्या निर्यातीचे मूल्य हे आयात मूल्यापेक्षा कमी असते, जेव्हा देशातील वस्तू व सेवांच्या निर्यातीचे मूल्य हे आयात मूल्यापेक्षा कमी असते तेव्हा त्यास रिकामी जागा व्यवहार शेष असे म्हणतात. पहा, क्वेश्चन नंबर 61 आणि क्वेश्चन नंबर 62 यामध्ये फक्त एकाच शब्दाचा फरक आहे. एका ठिकाणी त्या ठिकाणी
निर्यातीचे मूल्य जास्त सांगितलं आणि एका ठिकाणी निर्यातीचं मूल्य कमी सांगितलं. त्यामुळे योग्य पर्याय निवडा, कन्फ्यूज होता कामा नये. क्वेश्चन पुन्हा एकदा वाचतो. जेव्हा देशातील वस्तू व सेवांच्या निर्यातीचे मूल्य हे आयात मूल्यापेक्षा कमी आहे, म्हणजे निर्यात कमी मूल्याची आहे, आयात जास्त मूल्याची आहे, म्हणजे आपल्याला आयातीवर जास्त खर्च करावा लागतो, निर्यातीपासून आपल्याला कमी उत्पन्न मिळते, म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये तूट निर्माण होत आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारामधून आपल्याला तूट सहन करावी लागत आहे. अशा व्यवहार शेषाला काय म्हणतात? अ आहे अनुकूल, ब आहे प्रतिकूल, क आहे अ व ब दोन्ही बरोबर आणि ड आहे अ व ब दोन्ही चूक. तर कोणता योग्य पर्याय आहे? अ अनुकूल. अनुकूल आहे का व्यवहार शेष? नाही, कारण आयातीवर खर्च जास्त होत आहे, निर्यातीपासून कमी उत्पन्न मिळत आहे, म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार हा आपला त्या ठिकाणी अनुकूल नाही. म्हणून अ पर्याय अयोग्य आहे. ब पर्याय आहे प्रतिकूल. तर आंतरराष्ट्रीय व्यापार प्रतिकूल आहे का? तर हो, आंतरराष्ट्रीय व्यापार हा प्रतिकूल आहे या सिच्युएशनमध्ये, कारण या ठिकाणी निर्यातीचं मूल्य हे आयात मूल्यापेक्षा कमी आहे, म्हणजे निर्यात कमी मूल्याची, आयात जास्त मूल्याची, म्हणजेच व्यवहार शेषा प्रतिकूल आहे. त्यामुळे ब पर्याय हा योग्य पर्याय आहे. क पर्याय अ व ब दोन्ही बरोबर, तर हा अयोग्य आहे, कारण अ चूक आहे, ब बरोबर आहे, म्हणून क पर्याय हा अयोग्य आहे. ड पर्याय होता अ व ब दोन्ही चूक, दोन्ही चूक नाही, अ चूक आहे, ब बरोबर आहे, म्हणून ड पर्याय सुद्धा अयोग्य आहे. त्यामुळे ब पर्याय प्रतिकूल हा योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न घेऊया. क्वेश्चन नंबर 63. जगातील बहुतांश विकसनशील देशांचा, जगातील बहुतांश विकसनशील देशांचा व्यवहार शेष हा सातत्याने रिकामी जागा असल्याचे दिसून येते. जगातील बहुतांश विकसनशील देशाचा व्यवहार शेष हा सातत्याने रिकामी जागा असल्याचे दिसून येते. अ अनुकूल, ब प्रतिकूल, क अ व ब दोन्ही बरोबर, ड अ व ब दोन्ही चूक. तर जगातील बहुतांश विकसनशील देशाचा व्यवहार शेष हा सातत्याने रिकामी जागा असल्याचे दिसून येते. अ आहे अनुकूल. अनुकूल असतो का? जगातील बहुतांश विकसनशील देशांचा व्यवहार शेष हा सातत्याने अनुकूल असतो का? नाही. त्यामुळे अ पर्याय हा अयोग्य पर्याय आहे, चुकीचा पर्याय. ब पर्याय आहे प्रतिकूल. जगातील बहुतांश विकसनशील देशांचा व्यवहार शेष हा सातत्याने प्रतिकूल असल्याचे दिसून येते. त्यामुळे ब पर्याय हा योग्य पर्याय आहे. क पर्याय अ व ब दोन्ही बरोबर, क पर्याय सुद्धा चुकीचा आहे, कारण अ चूक आहे, ब बरोबर आहे, त्यामुळे क पर्याय सुद्धा चुकीचा आहे. ड पर्याय आहे अ व ब दोन्ही चूक, दोन्ही चूक नाही, अ चूक आहे, ब बरोबर आहे, त्यामुळे ड पर्याय सुद्धा अयोग्य पर्याय आहे. फक्त योग्य पर्याय आहे ब प्रतिकूल. अ पर्याय, क पर्याय आणि ड पर्याय हे अयोग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न घेऊया. क्वेश्चन नंबर 64. व्यापार चक्रीय मंदीमुळे देशाच्या व्यवहार शेषात असंतुलन निर्माण झाल्यास त्याला व्यवहार शेषातील
रिकामी जागा असंतुलन असे संबोधले जाते. पहा, व्यापार चक्रीय मंदीमुळे देशाच्या व्यवहार शेषात असंतुलन निर्माण झाल्यास त्याला व्यवहार शेषातील रिकामी जागा असंतुलन असे संबोधले जाते. पर्याय अ आहे दीर्घकालीन, ब पर्याय आहे तात्पुरते, क पर्याय आहे संरचनात्मक आणि ड पर्याय आहे चक्रीय. तर कोणता योग्य पर्याय आहे? व्यापार चक्रीय मंदीमुळे. भांडवलशाही देशामध्ये सातत्याने व्यापार चक्र येत असतात, तेजी मंदीचे व्यापार चक्र येत असतात आणि तेजी मंदीचं व्यापार चक्र फिरत असताना जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये मंदी येते तेव्हा देशाच्या व्यवहार शेषात असंतुलन निर्माण झाल्यास त्याला व्यवहार शेषातील रिकामी जागा असंतुलन असे संबोधले जाते. अ दीर्घकालीन म्हणतात का? नाही. अ पर्याय अयोग्य आहे. ब पर्याय आहे तात्पुरते, तात्पुरते सुद्धा नाही. क पर्याय संरचनात्मक, क पर्याय सुद्धा अयोग्य आहे आणि ड पर्याय आहे चक्रीय. तर ड पर्याय हा योग्य पर्याय आहे, कारण व्यापार चक्रामुळे किंवा व्यापार चक्रीय मंदीमुळे देशाच्या व्यवहार शेषात असंतुलन निर्माण झाल्यास त्याला व्यवहार शेषातील चक्रीय असंतुलन असे म्हणतात. कारण ते असंतुलन, ते व्यवहार शेषातील असंतुलन हे तेजी मंदीच्या व्यापार चक्रामुळे आलेले असते, त्यामुळे त्याला चक्रीय असंतुलन असे म्हणतात. त्यामुळे ड पर्याय हा योग्य पर्याय आहे. अ, ब आणि क हे पर्याय अयोग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न घेऊया आता. क्वेश्चन नंबर 65. रिकामी जागा, सुरुवातीला रिकामी जागा यांच्या मते, म्हणजे आता कोणाच्या मते ते आपल्याला ओळखायचं आहे. अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात मूलतः कोणताही फरक नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या अध्ययनासाठी वेगळा असा कोणताही सिद्धांत मांडण्याची आवश्यकता नाही. तर हे वाक्य कोणी म्हटलेलं आहे, कोणत्या अर्थशास्त्रज्ञांनी हे वाक्य सांगितलेलं आहे ते आपल्याला ओळखायचं. हा प्रश्न सुरुवातीला कोणत्या प्रकरणावरला आहे? तर तो पहिल्या प्रकरणावर. रिकामी जागा यांच्यामध्ये कोणाच्या मते खाली 4 अर्थशास्त्रज्ञांची नावे दिलेली आहेत. अ ॲडम स्मिथ, ब रिकार्डो, क जे.एस. मिल आणि ड ओहली. कोणाच्या मते अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात मूलतः कोणताही फरक नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या अध्ययनासाठी वेगळा असा कोणताही सिद्धांत मांडण्याची आवश्यकता नाही. आपण पाहिलं की अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यामध्ये काही बाबतीत असमानता आहे, काही बाबतीत फरक आहे. आणि अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यामध्ये काही बाबतीत समानता सुद्धा आहे. म्हणजे अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापार या 2 व्यापारांमध्ये काही बाबतीत समानता आहे आणि काही बाबतीत असमानता. परंतु एका अर्थशास्त्रज्ञाने सांगितलं की अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात मूलतः कोणताही फरक नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या अध्ययनासाठी वेगळा असा कोणताही सिद्धांत मांडण्याची आवश्यकता नाही. तर तो अर्थशास्त्रज्ञ कोणता? ॲडम स्मिथ आहे का? अ पर्याय नाही. ब पर्याय रिकार्डो, हाही अयोग्य आहे. क पर्याय जे.एस. मिल, हाही अयोग्य आहे.
आणि ड पर्याय आहे ओहली. ड पर्याय योग्य पर्याय आहे, कारण ओलिन यांच्या मते अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात मूलतः कोणताही फरक नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या अध्ययनासाठी वेगळा असा कोणताही सिद्धांत मांडण्याची आवश्यकता नाही. म्हणून योग्य पर्याय आहे ओलिन. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.